नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या KTHM महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागामध्ये कार्यरत प्राध्यापक डॉक्टर संदीप टिळे मी आपले या सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या माझ्या व्याख्यानामध्ये आपण भारताची आर्थिक स्थिती आणि त्याविषयी आपली असलेली जाणीव याबाबत चर्चा करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या आर्थिक स्थितीबाबत विचार करताना आपल्याला काही मुद्द्यांचा विचार करावा लागेल। एका टप्प्यातून आपल्याला जावं लागेल। या भारताच्या आर्थिक स्थितीचा विचार करत असताना विद्यार्थी मित्रांनो, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारताची आर्थिक स्थिती कशी होती याचा आपण विचार करूया। त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भारताची आर्थिक स्थिती ही कशी बदलली, त्यासाठी कोणकोणत्या राजकीय धोरणांनी प्रयत्न केले याचा आपण विचार करूया। त्यानंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि 1991 च्या आधी म्हणजे 1991 च्या पूर्व या कालावधीमध्ये भारताची आर्थिक स्थिती ही वेगाने बदलली, मोठे चढउतार या कालावधीमध्ये घडून आले, त्याचा आपण या टप्प्यामध्ये विचार करूया। आणि त्यानंतर 1991 नंतरचा जो टप्पा आहे या टप्प्यामध्ये भारताच्या आर्थिक स्थितीचा, भारताच्या अर्थव्यवस्थेचा पूर्णपणे चेहरा मोहरा बदलून गेला। तो का बदलला आणि हा 1991 चाच टप्पा का आपण घेतलेला आहे याचाही आपण या ठिकाणी विचार करूया। आणि त्यानंतर 1991 नंतर जो सद्यस्थितीमध्ये भारत आहे म्हणजे सद्यस्थितीतील भारत, या सद्यस्थितीतील भारताच्या बाबतीत आपण विचार करूया। तर अशा या टप्प्यांमध्ये आपण भारताच्या आर्थिक स्थितीचा विचार करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, स्वातंत्र्यपूर्व स्थितीमध्ये जर आपण विचार केला तर भारताची आर्थिक स्थिती ही शोषण आधारित व्यवस्था होती, शोषण आधारित अर्थव्यवस्था होती। म्हणजेच स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये इंग्रजांच्या काळामध्ये जमीनदारी, सरंजामशाही किंवा महालवारी अशा रयतवारी वेगवेगळ्या पद्धतींच्या अंतर्गत कुळांचं, शेतकऱ्यांचं, सर्वसामान्यांचं शोषण केलं जात होतं। दादाभाई नौरोजी यांनी ड्रेन थिअरी मांडली आणि त्या थिअरीमध्ये भारताचं आर्थिक शोषण कसं होत आहे हे सविस्तरपणे आकडेवारी सह सिद्ध करून दाखवलेलं होतं। म्हणजे भारताची आर्थिक स्थिती ही शोषणावर आधारित अशी व्यवस्था होती आणि म्हणूनच स्वातंत्र्यपूर्व कालावधीमध्ये आपण या स्थितीचा उल्लेख शोषण आधारित व्यवस्था असं करू शकतो। विद्यार्थी मित्रांनो, या शोषण आधारित व्यवस्थेनंतर आपण स्वातंत्र्यपूर्व कालावधीतील स्थितीचं वर्णन करताना आणखी एका मुद्द्याचा विचार करू शकतो, ती म्हणजे त्या कालावधीमध्ये म्हणजे 1947च्या आधी एक निकृष्ट वित्त व्यवस्था आणि बँक व्यवस्था होती। असं म्हणा की कुठल्याही प्रकारची बँक व्यवस्था नव्हतीच, जी काही होती ती विशिष्ट खाजगी लोकांच्या हातात होती। विशिष्ट खाजगी लोक, सरंजामदार आणि भांडवलदार यांच्याच फायद्याची ही बँक व्यवस्था होती। मोठ्या प्रमाणात सावकारी कर्जाचा पगडा ग्रामीण आणि शहरी भागावरती होता। सावकारी कर्जाच्या विळख्यात एकदा की शेतकऱ्यांनी, लघु उद्योजक किंवा सर्वसामान्य व्यक्ती अडकला की तो मरेपर्यंत त्या विळख्यातून सुटत नव्हता। मरेपर्यंत तो व्यक्ती व्याज आणि त्या कर्जाची मुद्दल हा फेडत असे। अशा एकूण सावकारी कर्जाच्या आणि व्यापारी वर्गाच्या पिळवणुकीमध्ये ही देशाची अर्थव्यवस्था अडकलेली होती आणि म्हणूनच कुठल्याही प्रकारच्या बँक सेवा नसलेली, कुठल्याही प्रकारची आधुनिक वित्त सेवा नसलेली ही अवस्था, आणि म्हणूनच त्याला निकृष्ट वित्त आणि बँक व्यवस्थेची अवस्था असं म्हटलेलं आहे। स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये विद्यार्थी मित्रांनो, आणखी एक महत्वाचा मुद्दा होता, तो म्हणजे संस्थानांचे वर्चस्व। भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या संस्थानांचं वर्चस्व होतं। हे संस्थानिक आपापल्या पुरतं आणि आपापल्या संस्थानापुरता विचार करत होते। एक संघ भारताचा विचार कोणत्याही संस्थानाने केला नाही। ही जो 1947 नंतर मग सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताला एकत्र बांधण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे आणि वेगवेगळ्या प्रांतांमध्ये आणि वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न केले आणि हा एकसंध भारत निर्माण केला। विद्यार्थी मित्रांनो, संस्थानांचं खालसाकरण हे करणं ही जी काही प्रक्रिया होती ही साधी आणि सोपी नव्हती। यासाठी अनेक वीरांनी आपलं बलिदान दिलं आणि या अखंड भारताची निर्मिती या ठिकाणी केलेली आहे। हे संस्थानिक आपापल्या म्हैसूरचं संस्थान आहे किंवा बडोद्याचं संस्थान आहे किंवा हैदराबादचं संस्थान होतं किंवा जम्मू काश्मीरचं संस्थान होतं किंवा
गोव्याचं संस्थान होतं. अशा वेगवेगळ्या प्रकारचे संस्थाने या भारतामध्ये कार्यरत होते आणि भारताची या वेगवेगळ्या संस्थानांमध्ये विभागणी ही झालेली होती. तर अशा परिस्थितीमध्ये भारताचा एकसंध आर्थिक विकास होणं हे शक्यच नव्हतं आणि म्हणून या कालावधीमध्ये भारताचा आर्थिक विकास हा फारसा झालेला दिसत नाही. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, स्वातंत्र्यपूर्व कालावधीमध्ये भारतासारख्या विकसनशील देशाला आपल्या नेतृत्वाखाली ठेवावं, आपल्या नियंत्रणात ठेवावं असं अनेक विकसित देशांना वाटत होतं. कारण भारताची वाढती लोकसंख्या आणि भारताचा सुपीक प्रदेश, अन्नधान्याची वाढती गरज या सर्व बाबी विकसित देश ओळखून होते. अमेरिका आदी इंग्लंड, फ्रान्स यासारख्या विकसित देशांनी दुसऱ्या महायुद्धामध्ये जेत्या देशांनी भारताच्या आर्थिक स्थितीवर बारीक नजर ठेवलेली होती आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ही भारताची अर्थव्यवस्था गिळंकृत करायची या मानसिकतेमध्ये ही विकसित देश होते आणि हा प्रयत्न, अशा प्रकारचे सर्वतोपरी प्रयत्न या विकसित देशांनी हे केलेले आहेत. याचा आपण पुढे जाऊन विचार करणारच आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या स्वातंत्र्यपूर्व स्थितीचा विचार केल्यानंतर आपल्या सर्वांना विदित आहे, स्वातंत्र्योत्तर कालावधीमध्ये म्हणजे 1947 नंतर भारताने स्वतंत्रपणे आर्थिक विकासाची वाटचाल सुरू केली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण आपल्या धोरणांची निर्मिती स्वतः करू शकत होतो. आपण आपल्या विकासाचा मार्ग स्वतः ठरवू शकत होतो. आपण आपल्या प्रगतीचा मार्ग हा आपण स्वतः निश्चित करू शकत होतो आणि या दृष्टीने आपण वाटचाल सुरू केली. पण ही वाटचाल करत असताना विद्यार्थी मित्रांनो, नेमक्या कोणत्या धोरणाचा अवलंब करायचा, आणि कारण साहजिकच आहे की ज्या धोरणाचा अवलंब केला जाणार होता त्या धोरणाचे दूरगामी आणि भावी पिढ्यांवरही देखील परिणाम होणार होते आणि या हेतूनेच साकल्याने सर्वांगीण विचार करून भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचं धोरण स्वीकारलं. मिश्र अर्थव्यवस्थेचं धोरण म्हणजे की ज्या धोरणांतर्गत की ज्या अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्थेचीही तत्व स्वीकारलेली असतात आणि समाजवादी अर्थव्यवस्थेचीही तत्व स्वीकारलेली असतात. भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं तत्व म्हणजे समजा नफा मिळवण्याचं प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य आहे, पण त्याचप्रमाणे समाजवादी अर्थव्यवस्थेचं तत्व म्हणजेच समाजाचे मालकी असलेले उद्योगही या अर्थव्यवस्थेमध्ये आहेत. अशा दोन्ही तत्वांचा समन्वय असलेली ही मिश्र अर्थव्यवस्था भारताने स्वीकारली आणि त्या दृष्टीने वाटचाल करायचं ठरवलं. पण या मिश्र अर्थव्यवस्थेचा विकास करण्यासाठी एक नियोजित आर्थिक विकासाचा मार्ग स्वीकारणं अत्यंत गरजेचं होतं आणि म्हणून भारताने 1927 मध्ये रशियाने ज्याप्रमाणे पंचवार्षिक योजनांचा अवलंब करून वेगवान आर्थिक घोडदौड केली, त्याच प्रकारे भारतानेही वेगवान आर्थिक घोडदौड करण्याचं ठरवलं आणि म्हणून रशियन अर्थव्यवस्थेवर आधारित पंचवार्षिक योजनांचा मार्ग भारताने स्वीकारला आणि या पंचवार्षिक योजनांचा स्वीकार करून भारताचा आर्थिक विकास करायचा असं निश्चित करण्यात आलं. आणि म्हणून दरम्यानच्या म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर साधारणतः 2-3 वर्ष हा सर्व विचार विनिमय झाल्यानंतर पहिली पंचवार्षिक योजना ही 1951 ते 1955 या कालावधीमध्ये राबवली गेली आणि म्हणून अशा प्रकारे नियोजित अर्थव्यवस्था भारताने स्वीकारून आर्थिक विकासाचा मार्ग स्वीकारून भारताने आर्थिक विकासाची वाटचाल सुरू केली. विद्यार्थी मित्रांनो, या आर्थिक विकासाच्या वाटचालीमध्ये अनेक स्थित्यंतरे आली. भारताचं आणि भारत पाकिस्तानचं युद्ध असेल, 2 वेळेस झालेले युद्ध असेल, भारत चीन बरोबर झालेले युद्ध असेल किंवा 1966, 67 आणि 68 या कालावधीमध्ये पडलेला भयंकर दुष्काळ असेल, या कालावधीमध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये अनेक स्थित्यंतरे आली. कधी देशाचा आर्थिक विकासाने गती पकडली तर कधी आर्थिक विकास हा मंदावला, कधी थांबला. दरम्यानच्या कालावधीमध्ये साधारणतः 1965 मध्ये देशात हरित क्रांती घडून आली. ज्या भारताला भाकरीचं टोपलं म्हणून हिणवलं जायचं, तो देश अन्नधान्याच्या बाबतीत समृद्ध होण्याच्या दिशेने वाटचाल करत होता आणि ही अन्नधान्याच्या बाबतीतली स्वावलंबनाची स्थिती गाठण्यात हरित क्रांतीचं फार मोठं योगदान आहे. MS स्वामीनाथन यांनी लेरमा रोजो या गव्हाच्या जातीचा स्थानिक वाणाबरोबर संकर घडवून देशात गव्हाचं आणि तांदळाचं उत्पादन प्रचंड प्रमाणात वाढवलं आणि भारत 4 वर्षातच अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी झाला. ही अत्यंत वाखाणण्यासारखी आणि विचारात घेण्यासारखी गोष्ट आहे.
त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, स्वातंत्र्योत्तर कालावधीमध्ये आणखी एका गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागेल, तो म्हणजे इंदिरा गांधी आणि त्यांचा राजकीय आणि आर्थिक स्थितीवर असलेला प्रभाव. विद्यार्थी मित्रांनो, इंदिरा गांधींचा हा आपल्या देशाच्या एकूणच राजकीय आणि आर्थिक वातावरणावर प्रचंड प्रभाव होता. एक शक्तीपीठ म्हणून त्यांना ओळखलं जायचं आणि इंदिरा गांधींनीही देशाचा विचार करून अनेक महत्वपूर्ण निर्णय घेऊन देशाच्या आर्थिक विकासाला सहकार्य हे केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, इंदिरा गांधींच्याच नेतृत्वाखाली असलेल्या सरकारने 14 खाजगी बँकांचं राष्ट्रीयकरण 1969 मध्ये घडवून आणलं. राष्ट्रीयकरण जेव्हा केलं जातं तेव्हा खाजगी मालकी जाऊन सरकारी मालकी प्रस्थापित होते. म्हणजे जेव्हा माझ्या मालकीचा उद्योग सरकार ताब्यात घेतं तेव्हा माझा उद्योग हा सरकारच्या ताब्यात जातो. अशा 14 बँका की ज्या देशामध्ये वेगवेगळ्या प्रांतांमध्ये बँक सेवा देत होत्या, पण भांडवलदार आणि सरंजामदार यांनाच मोठ्या प्रमाणात बँक सेवा देत होत्या, अशा बँकांचं विरोध असतानाही, दोन्ही सदनांचा, दोन्ही सभागृहांचा विरोध असतानाही पंतप्रधान या नात्याने यांनी 15 एप्रिल 1969 मध्ये 14 बँकांचं राष्ट्रीयकरण घडवून आणलं आणि 19 जुलै 1969 मध्ये या 14 बँकांचं राष्ट्रीयकरण घडवून आणल्यानंतर या बँका सरकारी मालकीच्या झाल्या. आज जी आपण स्टेट बँक ऑफ इंडिया पाहतो किंवा बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब नॅशनल बँक किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया यासारख्या बँका आज राष्ट्रीयकृत बँका आहेत की ज्या कधी काळी खाजगी बँका होत्या. आणि 1980 मध्ये 15 एप्रिल 1980 मध्ये भारत सरकारने म्हणजे इंदिरा गांधींनी पुन्हा आणखी 6 बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. हे राष्ट्रीयकरण करण्याचा हेतू एकच होता की तळागाळापर्यंत, ग्रामीण भागापर्यंत, सुदूर भागापर्यंत बँकांच्या सेवा पोहोचवणं आणि सर्वसामान्य व्यक्तींपर्यंत बँकांपर्यंत घेऊन येणं. आणि म्हणूनच या सर्व बँकांचं राष्ट्रीयकरण करणं अत्यंत गरजेचं होतं. या मूलभूत हेतूने इंदिरा गांधींनी विरोध पत्करूनही या बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. त्यानंतर इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर आपल्या सर्वांना विदित आहे की त्यांच्याच बॉडीगार्डने इंदिरा गांधींची हत्या केली. तो हत्या का केली आणि त्यामागचा इतिहास हा आपण नंतर चर्चा करूया. पण हत्या झाल्यानंतर देशाच्या आर्थिक धोरणांमध्ये सुसूत्रता राहिली नाही, एक वाक्यता राहिली नाही. जनता सरकारच्या कालावधीमध्ये पंचवार्षिक योजनांचं धोरण सोडून रोलिंग प्लॅन आणला गेला. पुन्हा जनता सरकार गेल्यानंतर पुन्हा काँग्रेस सरकारने पंचवार्षिक योजनांची धोरणं स्वीकारली आणि या कालावधीमध्ये म्हणजेच एकूणच देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रभावी असं नियंत्रण न राहिल्याने आर्थिक धोरणामध्ये एक वाक्यता राहिली नाही, संदिग्धता निर्माण झाली आणि या आर्थिक धोरणांची अंमलबजावणी प्रभावीपणे करणं शक्य झालं नाही. सरकारने उत्पन्न वाढवण्याचे फारसे प्रयत्न केले नाहीत, खर्च मात्र वारेमाप करत राहिले आणि खर्च वाढता राहिला, उत्पन्न मात्र फारसे मिळवलं नाही. आणि म्हणूनच देशाच्या व्यवहार तलामध्ये, देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये, एकंदरीत देशाच्या अंदाजपत्रकामध्ये तूट निर्माण झाली, प्रचंड तूट निर्माण झाली. इतकी तूट निर्माण झाली की त्यासाठी विदेशी आणि विकसित देशांकडनं कर्ज मोठ्या प्रमाणात घ्यावं लागलं. ही स्थिती 1991 पर्यंत चालू होती. आपण आता साधारणतः 1991 पूर्वीची जी स्थिती आहे, म्हणजे इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर ते 1991 पर्यंतची ही जी स्थिती आहे, तर या कालावधीमध्ये भारताची स्थिती काय होती याचा विचार करूया. 1991 पूर्वी भारताची आर्थिक स्थिती पूर्णपणे ढासळलेली होती. कर्ज मोठ्या प्रमाणात वाढलेलं होतं. कर्जाची परतफेड करण्यासाठीच पुन्हा कर्ज काढावं लागत होतं. यामध्ये जागतिक वित्तीय संस्था जसं की जागतिक बँक किंवा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी किंवा अंकटाड किंवा एशियन बँक्स यासारख्या ज्या वित्त संस्था होत्या, ज्या विकसनशील देशांना कर्ज पुरवठा करण्यासाठी खऱ्याने स्थापन झालेल्या होत्या, त्या विकसित देशांच्या संस्था भारताला कर्ज देताना अनेक अडचणी आणत होत्या. कारण या देशांचं, विकसित देशांचं भारतीय अर्थव्यवस्थेवरती वर्चस्व निर्माण करणं हे उद्दिष्ट होतं आणि या हेतूने या सर्व संस्थांना त्यांनी हाताशी धरून भारताला आर्थिक अडचणीत आणायचं ठरवलं आणि म्हणून जागतिक संस्थांनी आडमुठेपणाचं धोरण स्वीकारून अडवणूक करून भारताला आर्थिक मदत करायचं नाकारलं. पण त्यावेळी भारताचे सुदैव
या अर्थाने आपण म्हणूया की त्यावेळी भारताचे अर्थमंत्री म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग यांनी धोरणात्मक व्यूहरचना आखून देशाला या बिकट आर्थिक स्थितीतून बाहेर काढण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न केले. देशाची आर्थिक स्थिती बिकट होण्यामागे 1991 मध्ये देशाची आर्थिक स्थिती बिकट होण्यामागे साधारणतः 3 कारण कारणीभूत आहेत. एक, रशियाचं झालेलं विभाजन आर्थिक स्थितीमध्ये, आर्थिक संकटाच्या काळामध्ये आपल्याला मदत करू शकेल असा एकमेव मित्र देश म्हणजे रशिया. या रशियाचं 11 भागांमध्ये विभाजन झालं. ते विभाजन का झालं हाही एक पूर्व इतिहास आहे, त्याचा विचार आपण नंतर करूया. म्हणजे रशियाचं विभाजन झाल्यामुळे रशियानेही आपल्याला आर्थिक मदत करू शकला नाही. आपली वित्तीय खालावलेली स्थिती, खर्च वाढत राहिला, उत्पन्न मात्र कमी होत राहिलं आणि परिणामतः कर्जाचा डोंगर वाढला, हे दुसरं कारण. आणि तिसरं कारण, जागतिक तेल उत्पादक कंपन्यांनी तेलाच्या किमती वाढवल्या आणि याच्यामुळे ऑइल शॉक म्हणजे तेलाच्या किमती अचानक वाढणं. या तेलाच्या किमती वाढल्या, तेल म्हणजे पेट्रोल, डिझेल, ऑइल हे जे काही तेल आहे, या तेलाची मोठ्या प्रमाणात भारत आयात करतो. साहजिकच त्याच्या किमती वाढल्यानंतर आयातीवरचाही खर्च आणखी वाढला आणि संकटामध्ये आणखी भर पडली. या 3 कारणांमुळे देशाची वित्तीय स्थिती मोठ्या प्रमाणात खालवलेली होती आणि ह्या खालवलेल्या वित्तीय स्थितीतून देशाला बाहेर काढणं हे गरजेचं होतं. आणि त्यावेळी या स्थितीमध्ये नेतृत्व केलं ते डॉक्टर मनमोहन सिंग यांनी. त्यांनी धोरणात्मक व्यूहरचना आखून देशाला या बिकट वित्तीय स्थितीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. जागतिक बँकांकडे, विकसित देशांच्या नेतृत्वाखाली असलेल्या जागतिक बँकांकडे भारताने 67 टन सोनं गहाण ठेवून आर्थिक मदत मिळवण्याचा प्रयत्न केला. पण 67 टन सोनं गहाण ठेवल्यानंतर जी काही आर्थिक मदत मिळाली तीही फारशी पुरेशी नव्हती. आणि म्हणून जागतिक वित्तीय संस्थांनी ज्या काही अटी लादलेल्या होत्या त्या अटी स्वीकारून भारताला आर्थिक मदत स्वीकारावी लागली. आणि हीच आर्थिक सुधारणांची नांदी होती, आर्थिक सुधारणांची सुरुवात होती. विद्यार्थी मित्रांनो, 1991 मध्ये भारताने 67 टन सोनं गहाण ठेवून विकसित देशांकडनं जे काही कर्ज मिळवलं ते कर्ज आणि नंतर विकसित देशांच्या ज्या अटी स्वीकारल्या त्या अटींच्या आधारे भारताने वेगवान आर्थिक वाटचाल केलेली आहे, याचा आपण पुढे विचार करणारच आहोत. पण 1991 मध्ये भारताने जी काही आर्थिक वाटचाल केली त्या आर्थिक वाटचालीचा एकंदरीत थोडक्यात हा आढावा आपण या ठिकाणी घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, 1991 नंतरची स्थिती जेव्हा आपण विचारात घेतो तेव्हा पहिला मुद्दा आपल्याला विचारात घ्यावा लागेल तो म्हणजे आर्थिक सुधारणांचा उदय झाला. भारताने आर्थिक सुधारणा स्वीकारल्या. आर्थिक सुधारणा म्हणजे काय? बँकिंग क्षेत्रामध्ये जी काही विदेशी गुंतवणूकदारांना बंधनं घातलेली होती, सेवा क्षेत्रामध्ये विदेशी गुंतवणूकदारांना जी काही बंधनं घातलेली होती किंवा अर्थव्यवस्थेमध्ये प्रवेश करण्यावरच विदेशी गुंतवणूकदारांवरती जी काही बंधनं घातलेली होती ती बंधनं दूर गेली. स्वदेशी बाजारपेठेमध्ये उदार धोरण स्वीकारलं गेलं आणि आपली अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडून घेतली गेली. आणि म्हणूनच या 3 तत्वांना जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरण असं म्हणतात, की ज्याला LPG असंही म्हटलं जातं, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन. तर अशा ह्या LPG धोरणाचा आपण स्वीकार केला आणि विदेशी गुंतवणूकदारांना आपण आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये येऊ दिलं. याचा अर्थ तत्पूर्वी भारतामध्ये विदेशी गुंतवणूकदारांना प्रवेश करण्यास परवानगी नव्हती आणि म्हणूनच भारताला विदेशी गंगाजळी, विदेशी परकीय चलन मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालं नाही. अर्थात त्यामागेही वेगवेगळ्या प्रकारची व्यूहरचना ही कारणीभूत होती आणि म्हणूनच त्या देशांना किंवा विकसित देशांना आणि गुंतवणूकदारांना भारतामध्ये प्रवेश देऊ केला नाही. विद्यार्थी मित्रांनो, 1991 नंतरची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर, विदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये प्रवेश झाल्यानंतर देशाजवळची परकीय गंगाजळी वेगाने वाढली. आणि आनंदाची बाब अशीच की 1994-95 मध्येच आपण 67 टन सोनं व्याजासह परत सोडवून आणलं. ही तर खरी आपल्यासाठी आनंदाची आणि अत्यंत अभिमानाची अशी बाब आहे. त्यानंतर भारताने उत्कर्षाकडे नेहमी वाटचाल करत राहिला. आज सोन्याच्या साठ्याच्या बाबतीत भारत जगातला 10व्या क्रमांकाचा देश आहे. 2009 मध्ये भारताने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने 403 टन सोनं बाजारामध्ये विकायला आणलेलं होतं.
या 403 टन सोन्यापैकी 200 टन सोनं भारताने खरेदी केलं आणि 16व्या क्रमांकावरून भारताचा 10व्या क्रमांकावर आज क्रमांक लागतो आहे. देशाजवळ 2009 मध्ये 555 टन सोनं होतं. 2020 मध्ये भारताजवळ 558 टन सोनं आहे. एकंदरीतच अत्यंत सुदृढ, सुवर्ण साठ्याच्या बाबतीत अत्यंत सुदृढ आणि विदेशी आणि परकीय चलनाच्या बाबतीत अत्यंत भक्कम अशी भारताची अर्थव्यवस्था आहे. आणि म्हणूनच या 1991 नंतरच्या धोरणाची हे एक यश आहे असं आपण म्हणू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, या अर्थाने आपण विचारात घेतलं तर एक सुदृढ आर्थिक स्थिती देशाची आज आहे. मोठ्या प्रमाणात परकीय चलन आहे, सुवर्ण साठा मोठ्या प्रमाणात आहे. देशामध्ये मूलभूत आधार संरचनांचा ढाचा हा सक्षम आणि सुदृढ आहे. देशातलं जे काही मानवी भांडवल आहे ते अत्यंत दर्जेदार आहे आणि या मानवी भांडवलाच्या आधारेच आपण वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मुसंडी मारत आहोत, आपलं वर्चस्व सिद्ध करत आहोत. ठीक आहे. तर अशा अर्थाने 1991 नंतर जेव्हा आपण या धोरणांचा स्वीकार केला, आर्थिक सुधारणांचा अवलंब केला, त्याच्यामुळे देशाला जागतिक अर्थव्यवस्थेची ओळख झाली आणि जागतिक अर्थव्यवस्थेशी स्पर्धा करत आपण आपल्या क्षमता विस्तारत गेलो. विद्यार्थी मित्रांनो, सद्यस्थितीतील भारताचा विचार करत असताना आपल्याला काही टप्प्यांचा विचार करावा लागेल, काही बाबींचा विचार करावा लागेल. सद्यस्थितीमध्ये भारताचं संगणकाच्या क्षेत्रामध्ये वर्चस्व आहे. संगणकाची आज्ञावली म्हणजे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये जागतिक बाजारपेठेमध्ये भारताचा आज दबदबा आहे. अमेरिका आदी आणि इंग्लंड सारख्या देशांमध्ये सुद्धा भारताचे सॉफ्टवेअर इंजिनियर सेवा पुरवत आहेत आणि त्यामुळेच त्यांची अर्थव्यवस्था तग धरून आहे. त्यानंतर आपण विचार करू शकतो की सुवर्ण साठ्याच्या बाबतीत आज आपण मग जर सांगितलं की सुवर्ण साठ्याच्या बाबतीत देश आज 10व्या क्रमांकावरचा देश आहे. ठीक आहे. त्यानंतर अवकाश निर्मितीमध्ये आपल्याला सर्वांना विदित आहे, भारताची इस्रो नावाची संस्था पहिल्याच प्रयत्नामध्ये मंगळावर यान पाठवू शकते. यापेक्षा वेगळी अचिव्हमेंट अजून काय असू शकते? विकसित देश की ज्या अमेरिका आदी विकसित देशांमधली जनरल मोटर्स नावाची कंपनी, त्या कंपनीच्या उलाढाली एवढा भारताचा आर्थिक उलाढाल आहे. त्या एका कंपनीची जी उलाढाल आहे त्या एका कंपनीच्या आर्थिक उलाढाली एवढी भारताची आर्थिक उलाढाल आहे. विचार करा, विकसित देशांची आर्थिक उलाढाल किती असेल. तरी सुद्धा विकसित देशांच्या नासा सारख्या संस्थेला, अत्यंत प्रगत तंत्रज्ञान असलेल्या या नासा सारख्या संस्थेला 6व्या प्रयत्नात मंगळावर आपलं यान पाठवण्यात यश प्राप्त झालं. भारताने ते पहिल्याच प्रयत्नात करून दाखवलं. ही भारताची स्वावलंबीपणाची आणि सक्षमतेची साक्ष देते. ही घटना ही याची साक्ष देते. विद्यार्थी मित्रांनो, औषध निर्मितीच्या क्षेत्रातही आज आपण वेगवेगळ्या ठिकाणी मुसंडी मारत आहोत. सद्यस्थितीमध्ये ज्या रोगाने धुमाकूळ घातलेला आहे, कोरोना व्हायरस, या कोरोना व्हायरस आजारावर लस शोधण्यामध्ये जे वेगवेगळे विकसित देश अग्रेसर आहेत, त्या विकसित देशांच्याही स्पर्धेमध्ये भारत एक नाही, दोन नाही तर 3 लसींवर काम करतो आहे. आणि आनंदाची बाब अशीच की या 3ही लसींचं 3ऱ्या टप्प्यांमधलं जे काही संशोधन आहे ते अत्यंत यशस्वी ठरलेलं आहे. म्हणजेच काय, एकंदरीत जागतिक नेतृत्वाकडे या ठिकाणी भारत वाटचाल करतो आहे. त्यानंतर देशाची जागतिक बाजारपेठेमध्ये एक स्पर्धा निर्माण झालेली आहे. देश आज जागतिक बाजारपेठेमध्ये स्पर्धा करू शकतो. वेगवेगळ्या कंपन्या, खाजगी कंपन्या, टिस्को आहे, स्टील आहे किंवा टेल्को आहे, टाटा स्टील आहे किंवा रिलायन्स आहे, हिंदाल्को आहे, अशा वेगवेगळ्या कंपन्या किंवा जिंदाल आहे, वेगवेगळ्या कंपन्या, विदेशी महिंद्रा अँड महिंद्रा आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया ही विदेशी बाजारपेठेमध्ये आपल्या नागरिकांना आणि विदेशी नागरिकांना सेवा देते आहे. त्या ठिकाणीही त्या स्पर्धा करता आहेत. म्हणजे देशाची एक जागतिक बाजारपेठेमध्ये स्पर्धा करण्याची क्षमता आज निर्माण झालेली आहे. आणि त्यानंतर एक महत्वाचा भाग आपण विचार घेऊ शकतो ती म्हणजे एक मुक्त आणि एक सक्षम अर्थव्यवस्था म्हणून भारताची अर्थव्यवस्था आज ओळखली जाते आहे. खरेदी शक्ती समतेच्या आधारे म्हणजे चलनाच्या आधारे किती वस्तू खरेदी करता येतील, एखाद्या देशाच्या चलनाच्या आधारे किती वस्तू खरेदी करता येतील ती त्या देशाच्या चलनाची खरेदी शक्ती असते. आणि या खरेदी शक्तीच्या आधारे वेगवेगळ्या जागतिक पतमानांकन संस्थांनी निष्कर्ष काढलेला आहे की भारत जागतिक स्तरावर
3ऱ्या क्रमांकाची सुदृढ आणि मजबूत अशी अर्थव्यवस्था आहे. ही अत्यंत अभिमानाची आणि स्वाभिमानाची अशी ही गोष्ट आहे. आणि म्हणूनच वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मुसंडी मारत भारत आज स्वावलंबनाकडे वाटचाल करतो आहोत. ठीक आहे, धन्यवाद.